हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे रेखा मराठी ब्लॉगमध्ये. कशा आहात सगळे? त्या सगळ्यांना गुड नाईट नाही म्हणणार, कारण आता झोपत नाही आहे म्हणून. तर आणि कारण कसंही इव्हिनिंग म्हणजे मी 6:30 वाजता बसले होते करायला किचनमध्ये काहीतरी आपलं असंच एक्स्ट्राचं चालू होतं. मग त्यानंतर आता पिठलं करायला घेतलं. सार्थकला पिठलं आवडतं, तर कधी कधी इच्छा झाली की गरम गरम करून मागतो तो. तर तसंच आज गरम गरम त्याच्यासाठी मी बनवून घेतलं आहे. कांदा, टमाटर, छान कोथिंबीर टाकली. छान असं पिठलं तयार झालं होतं त्याच्यासाठी. आणि सगळ्यात महत्त्वाचं की मी इतक्यात व्हिडिओ टाकली नाही म्हणून बऱ्याच म्हणजे कमेंट चालू होत्या की काय प्रॉब्लेम झाला आहे, तुमचे व्हिडिओ येत नाही आहेत. काही प्रॉब्लेम झालेला नाही आहे, कारण इतक्यात थोडं जसं मी नेहमी सांगत असते की चालू असतं इकडचे कामं, तेव्हा होत नाही. जसं पार्लरचं वगैरे, रिसेप्शन, एंगेजमेंट, लग्नाच्या ऑर्डर वगैरे चालू होत्या इतक्यात. म्हणजे आहेत चालू, कारण तुम्हाला माहीत आहे आता ब्राईड सीझन आहे. तर त्याच्यामुळं म्हणजे जे ब्लॉग आहे त्याच्यावर थोडं लक्ष कमी होत आहे माझं. तर म्हटलं चला आज हा इव्हिनिंगचा नाईट ब्लॉग तुमच्याबरोबर थोडा शेअर करूया. तर आत्ता मी 2-3 पिठल्यासोबत छान भाकरी करत आहे. आणि बाजरीच्या करत असते, आज ज्वारीच्या करत आहे. कारण बाजरीचं आणि ज्वारीचं हे दोन्हीही पीठ माझ्याकडे असतं नेहमी, कारण रोज आपण करत नाही, पण जेव्हा जेव्हा आठवण आली तेव्हा तेव्हा खायसाठी नेहमी दळलेलं असतंच माझ्याकडे. कारण मला ज्वारीचं आणि बाजरीचं पोळ्यांपेक्षा जास्त भाकरी आवडतात. तर आता छान मी मळून घेत आहे आधी उंडा, आणि मग एकीकडे ठेवलेला आहे तवा. तर हातावरच्या कसं आपण रोज भाकरी करत नाही, त्याच्यामुळं हातावरच्या येतात, पण मग त्यामध्येच तुटायची भीती वाटते. कारण बरेच दिवस झाले हातावरच्या भाकरी केलेल्या नसतात. बरेच म्हणजे तरी कसं 15 दिवसातून, आठवड्यातून असंच आपण भाकरी करतो. आणि ज्वारी बाजरीसुद्धा मी महिन्यातून एकदा दळून आणते. आणि मग ज्वारी बाजरी दळून आणली की मग चालू असतं माझं 15 दिवसातून, आठवड्यातून असं भाकरी करणं. आणि मग परत दळून आणते, कारण समजा आपण रोज रोज करत नाही ज्वारीच्या भाकरी, तर जास्त दळूनसुद्धा आणत नाही. 2 किलो 4 किलो असं दळून आणत असते ते, कारण रोज सगळे पोळ्या खातात. त्याच्यामुळं ज्वारीची भाकर सगळ्यात जास्त एकटीला मला आवडते. तसे सगळेच खातात घरात, पण जास्त मला आवडते. तर आता पिठलं म्हटलं की त्यासोबत भाकरी, वा वा वा, तुम्हाला माहीतच आहे किती सुंदर लागतात. तर आत्ता बघता बघता मी बरोबर 2-3च भाकरी मला करायच्या होत्या, कारण परत पोळ्या करायच्या आहेत नंतर, म्हणून मग आता 2-3 भाकरी मी करून घेतल्या आधी. नंतर मग वेळेवर गरम गरम पोळ्या करणार आहे. सार्थक आता पिठलं भाकर खाणार आहे, म्हणून केलं आधी पिठलं आणि आता भाकरी. तर इतक्यात आता कोशिश करेल की व्हिडिओ, जसं मागंही म्हटलं होतं तुम्हाला माहिती आहे, पण कधी कधी झालं नाही तर काही सांगताच येत नाही. त्याच्यामुळं वेळ मिळाला नाही की राहूनच जातं. तर आता बघता बघता माझ्या भाकरी होत आलेल्या आहेत. आणि आधी हातावर करून मी लाटूनच घेत आहे, सरळ सरळ, म्हणजे हे भीती नाही की हातावरची क्रॅक होईल की काय. सरळ सरळ बघू शकता तुम्ही, जास्त पातळही नाही, म्हणजे एकदम पतलीसुद्धा नाही तर जाडसरसुद्धा नाही, अशा मीडियम साईजची छान अशी भाकरी मी केलेली आहे. बिलकुल जाड नाही तर पतलीही नाही. खूप छान अशा माझ्या भाकरी खरंच झाल्या होत्या. आणि पोळीपेक्षा जास्त पांढरी भाकरी आहे, तुम्ही बघितलं, कारण ज्वारी खूपच जास्त पांढरी पांढरी छान अशी आहे.
तर आणखी एक चॅनल आहे, तिकडे सुद्धा व्हिडिओ बंदच होते, तर आता एक ब्लॉग तिकडे सुद्धा मी टाकलेला आहे. तर रेखा इंडियन मॉम ब्लॉग म्हणून तिकडे सुद्धा नक्की चेक करा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, ज्यांनी केलं नसेल बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जेही ब्लॉगची नोटिफिकेशन आहे ती सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर बघा, मी दाखवत आहे की मी असं लांबनीच छान मळून घेत आहे, म्हणून मला गरम पाणी करायची गरज पडली नाही. बाजरीच्या पिठाला तर बिलकुलच पडत नाही गरम पाण्याची गरज, आणि ज्वारीच्या पडतं कधी कधी, कारण मग गरम पाणी केलं तर छान एकदम मुलायम असं पीठ होतं तयार, म्हणजे थोडंसुद्धा क्रॅक येत नाही. पण आज मी काय केलं आहे, थोडं म्हणजे जसं आपण चिमूटभर म्हणतो तसंच 3 भाकरीमध्ये मी 1 मुठ्ठी असं आपल्या हाताची मुठ्ठी असतं तितकं गव्हाचं पीठ ॲड केलं होतं, म्हणून मला गरम पाणी ठेवायची गरज पडली नाही आणि माझ्या ह्याच्यात थोडीही क्रॅक येत नाही आहे. तरीही मी पोळपाटावरच करून घेतले, कारण याच्यावर मला हातापेक्षाही जास्त भरकन लाटलं की टाकलं पटापट करायचं असलं तर अशा पद्धतीने करायचं होतं. तर बघू शकता दुसरी भाकरीसुद्धा तयार आहे आणि आता राहिलेली आहे एकच भाकरी, म्हणजे एक शेकायची राहिली आहे. तशा तर तिन्ही झालेल्या आहेत, तर आता ही शेकून घेते. तोपर्यंत पोळपाट वगैरे आता मी इथेच धुवून घेते, कारण भाकरी म्हटलं की त्याला ते पीठ लागतं ना. तर कारण तुम्ही बघू शकता माझं पोळपाट आणि हे सुद्धा क्लीनच आहे, कारण मी डेली सकाळचा स्वयंपाक झाला की पोळपाट लाटणंच होते आणि संध्याकाळचा सुद्धा. जितक्याही वेळा स्वयंपाक झाला तितक्याही वेळा मी धुवून काढत असते, कारण थोडंसुद्धा पीठ असलं तर गॅसच्या ओठ्यावर सुद्धा लागतं आणि जिथे आपण पोळपाट ठेवतो तिथे सुद्धा, त्याच्यामुळं तर आता इथे भाकरी जेव्हा लाटते तेव्हा भाकरीचं पोळ्यांपेक्षा जास्त थोडं पीठ होतं, तर मी आता ते थोडं क्लीन केलं. नंतर मग आता तिथे स्वच्छ करून घ्यावं लागेल. तर आता आधी पहिले मी जिथे जिथे पीठ होतं तेच तिथलाच गॅसचा ओटा क्लीन केलेला आहे. तर स्वयंपाक झाल्यावर सगळं क्लीन करायचं आहे. तर आज पहिल्यांदा इथेच धुवून घेतलेलं आहे, नाहीतर सगळं जेव्हा हे करते तेव्हा धुते. पण म्हटलं चला एखाद्या वेळेस असंही असतं पटापट करायचं असलं तर, कारण पोळेसुद्धा करायचे आहे परत. तर चला, माझ्या झालेल्या आहेत पटापट इथे भाकरी. तर आजचा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण बघता बघता तुम्ही विसरता हे तुम्हीच बरेच जण म्हणत असतात. तर बघा आता गॅसच्या ओट्यावर आहे सगळं पडून, तर ते करणार मी क्लीन. तर भेटू उद्याच्या